नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती, आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल, महागाई भत्ता जो आहे तो 3% वाढ करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अगोदर आपला जो महागाई भत्ता आहे म्हणजे DA 55% होता आणि आता तो 58% करण्यात आलेला आहे. तर कोणत्या महिन्यापासून ही जी वाढ असणार आहे हे लागू होणार आहे, आपल्याला जी थकबाकी असणार आहे ते कोणत्या महिन्यामध्ये मिळणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती शासनाकडून जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, महागाई भत्ता 3% वाढ झालेली आहे. अगोदर आपला जो भत्ता होता तो 55% होता आणि आता तो 58% करण्यात आलेला आहे. तर कोणत्या महिन्यापासून कशा पद्धतीने वाढ मिळणार आहे, थकबाकी कधी मिळणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो बघा, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा जो शासन निर्णय आहे हा दिनांक 25 फेब्रुवारी 2026 ला निर्गमित झालेला आहे आणि विषय बघा इथे दिलेला आहे. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2025 पासून सुधारणा करण्याबाबत. तर मित्रांनो, ही जी वाढ असणार आहे, हा जो DA वाढलेला आहे हा 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहे. तर बघा, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून हा जो शासन निर्णय आहे हा दिनांक 25 फेब्रुवारी 2026 ला निर्गमित झालेला आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ. तर बघा, शासन निर्णय राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जुलै 2025 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 55% वरून 58% करण्यात यावा. दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून सदर महागाई भत्ता वाढ रोखीने देण्यात यावी. तर मित्रांनो, पहिला जो मुद्दा आहे स्पष्टपणे इथे दिलेला आहे. 55% जो आपला वाढ DA आहे तो आता वाढ करून 58% झालेला आहे, म्हणजे 3% वाढ DA मध्ये झालेली आहे. आणि मित्रांनो, हा जो भत्ता आहे आपल्याला 1 फेब्रुवारी 2026 पासून आपल्या वेतनामध्ये देण्यात यावा असं तिथे स्पष्ट निर्देश आहे. परंतु संपूर्ण जे बिल आहे फेब्रुवारी महिन्याचे हे फॉरवर्ड झालेले आहे, तर या महिन्यात ते मिळेल की नाही याची शाश्वती कमी आहे. तर समोरचा मुद्दा बघू. माहे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026च्या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावी. उर्वरित कालावधीतील थकबाकी बाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा परत एक आलेला आहे, तो म्हणजे जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या 4 महिन्याचं जे थकबाकी असणार आहे ते आपल्याला मार्च 2026च्या वेतनामध्ये देण्यात येणार आहे आणि उर्वरित जे थकबाकी असणार आहे त्याचा एक स्वतंत्र GR निघणार आहे किंवा स्वतंत्र एक परिपत्रक निघणार आहे आणि त्यानुसार ती थकबाकी आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे लागू राहतील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखाली मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. अनुदान प्राप्त संस्था जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षकाखाली ज्या उपलेखा शीर्षकाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षकाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून याचा संकेतांक हा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मुग्धा नि धुरी, सहसचिव महाराष्ट्र शासन. तर अत्यंत महत्त्वाचा मित्रांनो, हा जो शासन निर्णय आहे हा आलेला आहे आणि यानुसार आपला जो DA आहे तो 3% वाढ करण्यात आलेला आहे. अगोदर जो 55% होता आणि आता तो 58% करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या शासन निर्णयानुसार हा जो DA आहे हा फेब्रुवारी महिन्यापासून लागू करण्यात येणार आहे. परंतु आत्ताची जर रिअल कंडिशन बघितली, आत्ताची जर परिस्थिती बघितली तर फेब्रुवारी महिन्याचे शालार्थ पे बिल पूर्ण फॉरवर्ड झालेले आहे. DDO 3 पर्यंत ते गेलेले आहे आणि जवळपास आता ते शक्य नसल्यामुळे बहुतेक ही जी थकबाकी आपल्याला देण्यात येणार आहे किंवा हे लागू होणार आहे हे मार्चच्या महिन्यापासूनच लागू होणार आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये जे
थकबाकी आहे आपली जुलै 25 ते ऑक्टोबर 25 या कालावधीतील जे थकबाकी आहे ते आपली किती निघणार आहे याचा एक स्वतंत्र व्हिडिओ समोर लवकरच येणार आहे लगेचच. आणि दुसरी जी थकबाकी आहे नोव्हेंबर पासूनची ती थकबाकी काढण्यासंदर्भात शासनाकडून एक स्वतंत्र पत्र निघणार आहे, त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण समोर बघणार आहोत. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो या शासन निर्णयाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. लगेचच आपला एरियास आपल्याला किती मिळणार आहे, किती निघणार आहे याचा एक डिटेल व्हिडिओ आपण लगेचच बघणार आहोत. सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असंच एका नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.